आजच्या संध्याकाळी एसे चर्चच्या वतीने या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करीत आहे. यावेळेस विजय संगीतमधून गीत नंबर 11 आपण गाणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंट विश्वासवाडी साहेब पुढे येतील आणि गाऊ लागतील. प्रभु मिजे विचार करी मनी तुझी कृते विशाल स्मरुनी सूर्य तारे नक्षत्र चमकती मजलानु शक्ती तेव्हा मी गाई प्रिय तारका तू किती थोर तू किती थोर तेव्हा मी गाई प्रिय तारका तू किती थोर
मी गाई प्रिय तारका तू किती थोर तू किती थोर देवा मी गाई प्रिय तारका तू किती थोर तू किती थोर. प्रभूची पुन्हा एकदा स्तुती मी करतो आणि आपलं सर्वांचं मी तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. आमच्यामध्ये उपस्थित आहे आदरणीय राजेंद्र व्यास नंदुरबार ख्रिस्ती मंडळीचे पंच. ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर वचनाची सेवा आदरणीय रेव्हरेंड अनुप पाळक हे करतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. तू आमचा पिता आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचा सांभाळ करणारा आहे. सर्व प्रसंगी प्रभू तू आमच्या सोबत राहणारा आमचा परमेश्वर आहे. आमची सर्व काळजी घेतो, त्याबद्दल आम्ही आभार म्हणतो परमेश्वरा. आज पुन्हा प्रभू नव्याने प्रभू सकाळपासून तो येत पाहतो आमच्या प्रत्येकाला सांभाळलास, तुझी कृपा पोरलीस. आणि आजच्या सायंकाळी गीतांच्याद्वारे आणि वचनांच्याद्वारे आम्ही तुझी स्तुती स्तवन करत असताना तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरवत आहेस. तू आम्हा प्रत्येकाला एक नवीन आशीर्वाद, एक नवीन सामर्थ्य पुरवत आहेस. त्याबद्दल आम्ही आभार मानतो. आज विशेष करून आम्ही तुझे जे वचन ऐकू परमेश्वरा, तुझ्या दासाच्याद्वारे ते वचन प्रभू, ते पवित्र वचन प्रभू आमच्यासाठी आशीर्वादाचे कारण असू दे. आम्ही जे ऐकू, जे ऑनलाईन बघणारे, ते प्रत्येक कुटुंब, प्रत्येक विश्वासणारे प्रत्येकाला तू एक नवीन कृपापूर, एक नवीन आशीर्वाद दे. आणि आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाला एक नवीन स्पर्श करी आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. आज विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. तुझे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन त्यांना दे आणि त्यांच्याद्वारे एक महान सेवा आज होऊ दे आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा प्रभू सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर करून ही सर्व प्रकारची भक्ती आराधना आजचं मनन तो आशीर्वादित कर. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला परमेश्वर कृपेने सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहात प्रभूची कृपा आपण भाकीत आहोत. देवाच्या दयेमध्ये आपण पुन्हा एक वार चालणार आहोत. सप्ताहभर आपण पवित्र वचनाचं मनन सायंकाळी करणार आहोत. सोबतच काही बायबल स्टडीज बुधवारी वगैरे असतात, त्या सकाळच्या बायबल स्टडीला आपण उपस्थित राहणार आहोत. असे ह्या सप्ताहभराचे आपले कार्यक्रम असणार आहे. पुन्हा एक वार आज्ञापालनाचे जे आशीर्वाद आहे ते आपणाला सांगतो. त्यापैकी आज आपण स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 165 हा आशीर्वाद बघणार आहोत. स्तोत्रसंहिता 119, त्यामध्ये 165 वचन. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी हे वचन वाचतो. 119व्या स्तोत्रामध्ये 165 हे वचन. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. किती सुंदर हे पवित्र वचन. आज्ञापालनाचे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आपण बघत होतो. त्यापैकी आजचा आशीर्वाद असा आहे की ज्या वेळेला आम्ही आज्ञापालन करतो त्यावेळेला आम्हाला फार शांती असते. आज जगामध्ये अशांतता माजलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशांतता आहे. मानवाच्या प्रत्येक विचारांमध्ये आणि प्रत्येक कृतीमध्ये त्याला धावपळ जाणवते. कुठंच त्याला शांती नाही, कधीच त्याला समाधान वाटत नाही. आणि या शांतीसाठी तो वेगवेगळे मार्ग निवडतो. मग वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळ्या थेरपीज आहेत, वेगवेगळं वाचन आहे, काही तर वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे ऐकल्याने मनाला शांती मिळते. हे आहेत जगिक उपाय. परंतु ज्या वेळेला आम्ही परमेश्वराचं आज्ञापालन करतो त्यावेळेला ही शांती आपोआप येते. कारण की प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. जर आपण शांतीच्या राजकुमाराला सोडलं आणि आजूबाजूला शांतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तो आपला शोध अपूर्ण राहील. आपण शांतीच्या शोधात आहात तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. कारण मत्तई 11:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट म्हटलं, अहकष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो विसावा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे ती शांती आहे. जे कष्टाने दबलेले आहेत, भाराखाली जे होरपळले जात आहेत, अशा लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहावं, ही प्रभूची इच्छा. नियमशास्त्राचं जे वाचन आहे ते मनन करणं किंवा नियमशास्त्र प्रिय मानणं. आता नियमशास्त्र याला आपण आपल्याकडे असलेला पवित्र ग्रंथ बायबल हे म्हणूया, कारण मोशेने त्यांना नियमशास्त्र लावून दिलं होतं. मोशेचं शास्त्र असंही ते म्हणतात किंवा नियमशास्त्र असं ते म्हणतात. मोशेची जी 5 पुस्तकं आहेत पहिली सुरुवातीची, तिला आपण ज्या वेळेला वाचायला सुरुवात केली तर आम्हाला पंचग्रंथ असंही त्याला संबोधलं जातं आणि आम्हाला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तोराह या शब्दामध्ये पहिल्या 5 पुस्तकांना वर्णन केलेलं आहे आणि हा तोराह हा जो शब्द आहे हा आम्हाला पहिल्या पंचग्रंथाला किंवा पहिली जी 5 पुस्तकं आहेत त्यांना दाखवतो. आणि पुढे इस्रायली लोक अरण्यातून पुढे जात असताना ह्याचंच वाचन करत गेले आणि ह्याचंच वाचन करीत राहून त्यांनी मोशेचा धर्मग्रंथ अंगीकारला आणि तो स्वीकारला. ख्रिस्ताच्या काळामध्येही तेच झालं. ख्रिस्ताच्या काळामध्ये मोशेचा ग्रंथ जो होता तो वाचन करण्यात येत असे. यशाचा ग्रंथ देखील म्हणजे संदेष्टांचे ग्रंथ देखील वाचले जात होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला सभास्थानामध्ये गुंडाळी देण्यात आली, त्याने यशयाची गुंडाळी काढली आणि ती गुंडाळी वाचल्यानंतर सगळ्यांची डोळे त्याच्यावरती खिळले असं म्हटलेलं आहे. आणि हाच नियमशास्त्राचा ग्रंथ पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने परिपूर्ण केला आणि ह्यालाच 2 आज्ञांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने, ज्याला आपण म्हणूया संक्षिप्त स्वरूपामध्ये कॉम्प्रेस करून आपल्याला दिला. तो म्हणजे आपल्यावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे आणि आपला देव परमेश्वर याच्यावर मनापासून, जीवापासून, अंतकरणापासून प्रीती करणे. या गोष्टी आम्हाला नियमशास्त्राचं प्रेम दाखवतं. आज हा नियमशास्त्राचा ग्रंथ आपल्या समोर आहे. 66 ही जी पुस्तकं आहेत ही आपल्या नजरेच्या समोर आहे, परंतु या नियमशास्त्रावरती आपलं प्रेम कृती आहे. त्याला आपण कृती प्रिय मानतो, कारण वचन काय म्हणतं, तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना. जे लोक नियमशास्त्राला प्रिय मानतात ते, आणि म्हणजेच आजचा आपला हा पवित्र ग्रंथ बायबल, जे पवित्र शास्त्राला प्रिय मानतात ते फार शांतीने असतील. किती सुंदर ही गोष्ट आहे. आम्हाला फार शांती मिळेल ज्या वेळेला आम्ही नियमशास्त्र किंवा पवित्र ग्रंथ बायबल हा प्रिय मानू. आज आपण आपलं पवित्र शास्त्र तपासून पहा. आपलं पवित्र शास्त्र कसं आहे? अनेक वेळेला पवित्र शास्त्रावरती स्टिकर चिटकवलेले दिसतात. अनेक वेळेला त्या पवित्र शास्त्रावरती रेखोट्या ओढलेल्या दिसतात. प्रियांनो, आपला तो पवित्र ग्रंथ आहे, आपण तो कसा ठेवला पाहिजे? छोट्या लेकरांची ही बायबल आज उपलब्ध आहेत. आपण स्टोरीच्या रूपाने त्यांना गोष्टी सांगू शकतो. त्यांच्या आकलन शक्तीप्रमाणे त्यांच्याकडे ते आहे. परंतु आज आपण सुंदर कपडे घालतो, आपलं घर सुशोभित करतो, स्वच्छता आपण राखतो, परंतु आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण पावत्या ठेवतो. सिलेंडरच्या पावत्या असेल, लाईट बिलाच्या पावत्या असतील. प्रियांनो, ह्या अतिशय प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या अनेक ख्रिस्ती घरांमध्ये कधी कधी दिसून येतात. काय प्रिय मानतो आपण आपल्या पवित्र शास्त्राला? मानलं पाहिजे. त्याला स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित ठिकाणी ठेवलं पाहिजे. आपण आपलं पवित्र शास्त्र कधी कधी बिछाण्यावर ठेवून देतो, कधी कधी सोफ्यावर ठेवून देतो. त्याची एक विशिष्ट जागा असली पाहिजे. आपण आपल्या पवित्र शास्त्राला जमलं तर एका स्वच्छ अशा सुती कापडामध्ये ठेवत जा, किंवा छोटेसे कॉटनचे आपल्याला रुमाल मिळतात, हँडकरचीप मिळतात. त्याच्यावरती आपण पवित्र शास्त्र जर व्यवस्थित ठेवलं तर त्याला धूळ लागणार नाही आणि ते वाचत असताना आपल्याला फार छान आणि स्वच्छ असं वाटेल. प्रियजन हो, देवाचा हा ग्रंथ आहे, तो प्रिय माना. ज्या दिवशी आपण ह्याला प्रिय मानायला सुरुवात करू त्या दिवसापासून आपल्याला फार शांती असेल. आज्ञापालनाचा हा फार मोठा आशीर्वाद आहे. एवढंच नाही, इथंच ते थांबत नाही, तर पुढं काय म्हटलेलं आहे, त्यांना अडखळण्याचे कारण सापडणार नाही. जो व्यक्ती पवित्र ग्रंथ बायबलला प्रिय मानतो तो अडखळू शकत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याला पवित्र शास्त्र देतं. देवाचं वचन म्हणतं आम्हाला धैर्याचा आत्मा दिलेला आहे, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. वचन म्हणतं प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हे पवित्र ग्रंथ आपल्याला असं शिकवतात. त्यातील धडे
त्यातील अध्याय आणि त्यातील वचनं आम्हाला असे शिकवतात. ख्रिस्ताने म्हटलं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. जीवनात कुठं आपण अडखळणार बरं? आपण अभ्यासामध्ये अडखळणार नाही, कारण की याकोबाचं पत्र म्हणतं की तुम्हापैकी ज्ञानाने कोणी उणा आहे काय, त्याने ते मजकडे मागावे आणि परमेश्वर कोणासही ते अडखळण न करता उदारपणे देतो. उदारपणे देणग्या देणारा आमचा प्रभू परमेश्वर आमच्या सोबत आहे. एलियाच्या जीवनाकडे बघत असता किती मोठे चमत्कार एलियाच्या जीवनातून घडले. आणि हे चमत्कार ज्या वेळेला आपण वाचतो आपल्या अंगावरती काटे येतात की काय हे अद्भुत सामर्थ्य. प्रभू येशू ख्रिस्ताने जे अद्भुत चमत्कार केले ते वाचल्यानंतर मनाला स्फूर्ती येते, काय हा मोठा चमत्कार. आज आमच्याकडे धर्मग्रंथ आहे, पवित्र शास्त्र आहे, त्याचा आदर करा, त्याच्यावर प्रेम करा, पवित्र शास्त्रावरती प्रेम करा. थोडंसं अजून खोलामध्ये सांगायचं म्हटलं तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठी आपण वेळ देतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला त्या आवडणाऱ्या गोष्टी आपण करतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला कसं संतोष व्हावं हे सदैव आपल्या मनामध्ये असतं. बायबलवरती आपण प्रेम करतो तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आज आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, मी दिवसभरामध्ये किती अध्याय बायबल वाचतो? आपल्या स्वतःला प्रश्न विचारा की पवित्र शास्त्राची किती वचनं माझी तोंडपाठ आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असतात. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा आवडता रंग आपल्याला माहिती असतो, त्याचं आवडतं खानपान आपल्याला माहिती असतं, त्याची आवडती फिरण्याची ठिकाणं आपल्याला माहिती असतात. आपलं तर हे पवित्र शास्त्र आहे, त्याच्यावर आपण प्रेम करतो तर त्याच्यातले अध्याय किती आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये सांगितलेल्या बोधांना आपण आत्मसात केलं पाहिजे. आज्ञापालनाचा हा आशीर्वाद आहे की आपल्याला शांती मिळेल आणि आपण कधीच कुठे अडखळणार नाही. अजून एक आशीर्वाद आपण वाचूया, तो आहे योहानाचं शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये. योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि या 14व्या अध्यायामध्ये वचन आहे 23. योहान 14:23. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. पुन्हा संबंध पवित्र ग्रंथाचा आलेला आहे. देवाचं वचन पाळणं आणि देवाचं वचन, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. जसं मी आपणाला म्हटलं की ज्याच्यावर प्रेम आपण करतो त्याच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असतात, त्याच्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. आम्ही देवाच्या वचनावर प्रेम करतो तर ह्या वचनात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाळल्या पाहिजे, त्याचं लागूकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जसं रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायात म्हटलंय की तुम्ही आपल्या शरीराचा परमेश्वराला यज्ञ अर्पण करा. मग काय आमच्याकडून तो यज्ञ अर्पण केला जातो? थोडंसं देवासाठी काही काम पडलं तर आम्ही थकतो, देवासाठी काही कष्ट करावी लागली तर आम्ही कधी कधी कुरकुरसुद्धा करायला लागतो. आपण ही वचनं पाळली पाहिजे. केवळ ती दिली आहेत, केवळ ती लिहिली आहेत, केवळ आम्ही ती वाचतो म्हणून नव्हे, तर खऱ्या रीतीने आमच्या जीवनामध्ये ते पालन केलं पाहिजे. आज प्रति सायंकाळी या ठिकाणी देवाच्या वचनाची घोषणा होते आणि प्रत्येक देवाच्या सेवकाकडून आपल्याला बोध मिळतो की कशा रीतीने आपण वाचलं पाहिजे, कशा रीतीने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि हे जे बोध आपल्याला मिळतात ते बोध आम्हाला हे शिकवतात की आम्ही देवाच्या दृष्टीने कसं वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आम्ही पाळल्या पाहिजे. जसं शुद्धतेबद्दल, पवित्रतेबद्दल, मंडळीच्या सर्वांगीण वाढ आणि विकासाबद्दल आपण नेहमी ऐकत आहोत. एवढंच नव्हे तर अध्ययन वर्गामध्ये आपल्याला प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना आणि त्यातील महत्त्वाचे धडे हे ऐकायला मिळत आहे. पण आपण त्याचं पालन करतो का? नेहमी आम्ही येतो, वचन ऐकतो आणि निघून जातो? असं नाही आहे. आपण येतो, वचन ऐकतो आणि ते माझ्या जीवनाला मी कशा पद्धतीने लागू करून करेल असं आपण आपल्या स्वतःला म्हणतो आणि म्हणतो की परमेश्वरा, आज ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगायला तुझी शक्ती मला दे. वचन म्हणतं की त्या परमेश्वरावर आपण जर प्रीती करतो तर त्याची वचनं पाळतो. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. याचा अर्थ तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याची वस्ती आहे. त्रैकत्व हे
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिघांची वस्ती आज तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आज कोण राहायला येत आहे? बघा, वस्ती करणे. वस्ती करणं म्हणजे काय? कायमस्वरूपी राहायला येणं. वसाहत पूर्वी निर्माण व्हायच्या, नाही का? जशी डचांची आली, पोर्तुगीजांची वसाहत आली आणि त्यांच्या वसाहतीने त्यांनी जी शहरं वसवली ती आज पण आहेत. अनेक ठिकाणी जे शहरं, खाडी आणि बेटं, बंदरं वसवली गेली त्याच्या मागे का? कारण ते लोक आले, या ठिकाणी वस्तीला राहिले आणि या ठिकाणचेच होऊन गेले. या ठिकाणची त्यांनी बोलीभाषा आत्मसात केली, या ठिकाणाची खानपान पद्धती, काही अंशी या ठिकाणाचे कपडे लत्ते, कपड्यांचा पेहराव त्यांनी घेतला. आपल्या स्वतःच्या संस्कृतीतल्या काही गोष्टी मात्र त्या वसाहतदारांनी सोडल्या नाही. जसं बोलीभाषा त्यांनी सोडली नाही. जेवणाच्या पद्धती बघा, स्वयंपाकाच्या पद्धती आपण बघा, किंवा त्यांचं राहणीमान, त्यांचा पोशाख. जे लोक वस्तीला आले ते लोक आपल्यामध्ये राहायला लागले, परंतु त्यांची भाषा त्यांनी जपून ठेवली. आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्या मनात, आमच्या जीवनात, आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये राहायला वस्तीला आलेला आहे. आमच्या घरी कोणी पाहुणा येणार असतो तर आम्ही किती तयारी करतो, फार त्याची तयारी करतो. आम्हाला आनंद वाटतं की आमच्या घरी कोणीतरी पाहुणं येणार आहे. आणि येथे तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही माझ्या वचनांना पाळलं, माझ्या आज्ञा जर तुम्ही पाळल्या तर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघांची वस्ती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात होईल. किती सुंदर ही गोष्ट, नाही का? आज हे दोनच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि ह्या फार गरजेच्या आहे. आम्ही बायबलवर प्रेम करू. देवाच्या आज्ञा पालन करणं म्हणजे काय करणं? देवाच्या वचनावर प्रेम करणं. आणि ज्या दिवशी देवाच्या वचनावर आम्ही प्रेम करायला लागतो, आम्हाला शांती मिळते आणि आमच्या जीवनात कधीच अडखळण येत नाही. ज्या वेळेला आम्ही आज्ञापालन करतो त्यावेळेला आमच्यामध्ये परमेश्वराची वस्ती होते आणि त्याचं पालन आपण करतो. आणि हे पालन म्हणजे काय? की ते जगणं, त्याच्यामध्ये राहणं आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन जगत राहणं. पहा, ही वचनं छोटी वाटतात, शब्द छोटी वाटतात, कदाचित आपल्याला वेळ कमी वाटत असेल, परंतु आपण हे लक्षात घ्या, दिलेले हे जे शब्द आहेत हे आमचं जीवन घडवतात. आज सायंकाळी आपणा सगळ्यांच्यासाठी हे छोटंसं मनन मी सादर करतो आणि या मननात जसं सांगितलं आहे की आज्ञापालन करा. आज्ञापालनाचे आशीर्वाद आहे. आज्ञापालनाचा हा आशीर्वाद आहे की आम्हाला शांती मिळेल. आज्ञापालनाचा हा आशीर्वाद आहे की आमच्या जीवनात अडखळणं नसतील. आज्ञापालनाचा हा आशीर्वाद आहे की पिता आणि पुत्र यांची वस्ती तुमच्यामध्ये होईल. किती सुंदर ह्या गोष्टी. परमेश्वर देवबाप आपणा सगळ्यांना ही पवित्र वचनं ऐकण्यासाठी, समजण्यासाठी व यानुसार जीवन जगण्यासाठी आशीर्वादित करो. नित्याच्या प्रार्थना विनंत्या आपण घेणार आहोत. नित्य प्रार्थना विनंत्यांमध्ये आपण रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत यांची आठवण करूया. प्रभुदेवबाप या आमच्या दोनही प्रिय बहिणींना आपलं आरोग्य स्वर्गीय भांडारातून देव. यासोबतच आज आपण एक विशेष प्रार्थना करणार आहोत पास्टर प्रभाकर वळवी यांच्यासाठी. ढेकवद मंडळीमध्ये ते पाळकीय सेवा करतात. त्यांच्या आईंचं काल रात्री दुःखद निधन झालं आणि आज दफनविधी झालेला आहे. तर वळवी परिवारासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब, मी आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. पावसासाठी देखील आपण प्रार्थना करा, कारण की आता सध्या गेले 3 दिवस उष्णता इतकी कडक आहे, अनेक लोक त्यात आजारी पडत आहेत. आपण पावसासाठी प्रभूकडे मागूया, कारण की जरी आम्हाला वाटतं आमच्या डॅममध्ये पाणी आहे, परंतु भविष्यामध्ये आम्हाला तो दुष्काळ व्हायला नको, म्हणून आपण त्यासाठी प्रार्थनेत आठवण करूया. पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील. पाळकसाहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू, त्यानंतर पठारे पाळकसाहेब प्रभूचा आशीर्वाद आपणाला देतील. प्रार्थना करू आपण. आमच्या प्रेमळ जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार थोडा वेळ तुझ्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि तुझ्या दासांच्याद्वारे प्रभू जे वचन आमच्यासमोर आलेलं आहे की प्रभू ज्या आज्ञापालनामध्ये आशीर्वाद आहेत ते तू दिलेले आहेत आणि ज्यांना तुझं वचन प्रिय आहे ते धन्य आहेत, कारण त्यांच्या ठाई शांती आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने देखील आपल्या शिष्यांना शिकवत असताना त्याने म्हटलं, तुमची जर माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. होय प्रभू, आम्ही तुझ्यावर प्रीती करावी, तुझ्या आज्ञा पाळाव्यात आणि तुझं वचन
आमच्यासाठी प्रभू प्रिय असावं. आम्ही त्याला प्रभू सतत आपल्या जीवाशी मनाशी बाळगून ठेवावं म्हणून आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे. आणि प्रभू आज्ञापालनाच्याद्वारे मिळणारे जे आशीर्वाद आहेत त्याची प्राप्ती आम्हा सर्वांना होऊ दे. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तुझे निवडलेले इस्रायल राष्ट्र आजही त्या वचनावर प्रेम करतात, त्या आज्ञाविधी पाळतात. आणि म्हणून प्रभू येतपर्यंत तू त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव तू करत आहे. आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला देखील त्यामध्ये तू समावेश कर. आणि प्रभू, तुझी समक्षता, तुझी वस्ती आमच्यामध्ये असू दे. आज सायंकाळच्या मन्नाबद्दल धन्यवाद देतो. ज्या आमच्या नेत्याच्या विनंत्या आहेत त्या तुझ्यासमोर सादर करतो. आम्ही खास करून विनंती करतो धानोरा साईनगरमध्ये ज्या वळवी परिवारामध्ये दुःखद निधन झालेलं आहे त्या मातेचं, आणि त्यामुळे त्यांच्या पश्चात जो वळवी परिवार आहे त्या दुःखित परिवारांचे दुःखाश्रू पुसून टाक, त्यांना सांत्वना दे. आम्ही विशेष प्रभाकरची आठवण करतो. या तुझ्या दासाला तू शक्ती दे, सामर्थ्य आणि धैर्य दे. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की या घटनेच्याद्वारे प्रत्येकाला सावध कर. आम्ही पुन्हा एक वार प्रभू, ज्या आजारी बहिणी आहेत त्यांची तुझ्याकडे त्यांच्यासाठी विनंती करतो की प्रभू त्यांना तू स्पर्श कर. आमची बहीण रहिताबाई, आम्ही जुलियाना आणि त्याचप्रमाणे प्रभू मालतीबाई यांची आठवण करतो की प्रभू त्या बहिणींना आरोग्य दे, त्यांच्या प्रत्येकाच्या बऱ्या होण्याने तुला गौरव मिळू दे आणि त्या सर्वांचा विश्वास वाढव. प्रभू, या दिवसात आमचं सगळं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. आम्हाला पावसाची गरज आहे या नंदुरबार शहराच्या भोवताली, आणि प्रभू आम्हाला या पावसाची नितांत गरज आहे. आजूबाजूला ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, होत आहे, आम्ही या महाराष्ट्राबद्दल धन्यवाद देतो. या देशामध्ये प्रभू कानाकोपऱ्यात चांगला पाऊस पडू दिला, तुझे आभार मानतो. प्रभू, आमची विनंती आहे की तू आमच्या नंदुरबार शहरावर दया कर, या जिल्ह्यावर कृपा कर आणि आम्हाला भरपूर पर्जन्य तू दे, ही आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्व अगदी तुझ्यासमोर नतमस्तक होऊन लीन होऊन आम्ही तुला विनंती करतो. तू आमची प्रार्थना स्वर्गातून ऐक आणि प्रभू आम्हाला हा पर्जन्य, हा पाऊस तू देशील असा आमचा विश्वास आहे. आज सायंकाळी आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. होणारं जे रिफ्रेशर कोर्स आहे त्यामध्ये प्रभू येणाऱ्या सर्व सेवकांसाठी, पुढाऱ्यांसाठी की प्रभू तुझ्या दासाच्याद्वारे आम्हा सर्वांची भेट घे आणि हा रिफ्रेशर कोर्सचा पिरियड आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाने भरलेला होऊ दे. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी आम्हाला थोडा वेळ तुझ्या सानिध्यात बसण्याची संधी दिली, तू आम्हाला आशीर्वादित केलं, तुझे आभार मानतो. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तो आमच्या ऋणापासून सोड, आणि आम्हाच परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंदिरामध्ये जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर, जे दुःखित परिवार आहे, वळवी परिवार त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या उद्या सायंकाळसाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 6 ते 6:30 या वेळामध्ये मनन चिंतन असेल आणि उद्याचं मनन आदरणीय रेव्हरेंड जी एच पठारे पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.